हॅलो. तर आज ना ऋग्वीसाठी लापशी बनवायची होती. ऋग्वीसाठीच काय तर सर्वांसाठीच बनवायची होती, कारण आज होती संकष्टी चतुर्थी आणि उपवास सोडण्यासाठी काहीतरी गोडधोड तर करायलाच पाहिजे ना. तर यासाठी 1 वाटी लापशीचा भरडा, 1 वाटी गूळ आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घ्यायचे. सर्वात आधी तर लापशी व्यवस्थित निवडून घ्यायची. खडे वगैरे असतील तर ते काढून घ्यायचे. आता कुकरमध्ये भरपूर तूप घालायचं, त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स रोस्ट करून घ्यायचे आणि लापशीचा भरडा घालायचा. तर लापशी तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची, त्यामुळे खमंग अशी टेस्ट येते. तर याचा कलर थोडासा चेंज होतो, थोडासा पांढरा होतो. मग त्याच्यामध्ये कोमट करून पाणी ओतायचं, त्याच्यातच लगेच गूळ घालून घ्यायचा, वेलची पावडरही घालायची आणि कुकरला झाकण लावून द्यायचं. आता लापशी शिजते तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करावी म्हटलं, तोपर्यंत आमच्या पप्पांनी शिपी आमटी आणलेली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल शिपी आमटी म्हणजे काय, तर सोलापूर करमाळ साईडला ना ही आमटी खूप फेमस आहे. खूप छान अशी आमटी लागते, डाळींची वगैरे असते, पण टेस्ट खूप छान लागते याची. तर आमटी असल्यामुळे आज भाजी करण्याचा ताप वाचला. मग काय गरमागरम भाकरी केल्या याच्याबरोबर आणि छान असा बेत झाला आजचा. तोपर्यंत लापशी चांगली शिजलेली होती. मग एका डिशमध्ये काढली आणि ऋग्वीला खायला घालावं म्हटलं. सुरुवातीला तर ही खूप नखरे करत होती, पण नंतर तिने खाल्लं खेळत खेळत. काय होतं, रोज रोज एक एक खाऊन खूप कंटाळा येतो लेकरांना पण, म्हणून म्हटलं आज जरा वेगळं काहीतरी चारावं. असं तिला प्ले कार्ड वगैरे दाखवून खायला घातलं ना, बघा मग ती छान असे खाते. हिचं जेवण झालं की मग आम्ही सर्वांनीच जेवायला घेतलं. तर आज जेवणामध्ये होती गरमागरम शिपी आमटी, भाकरी, लापशी आणि भात.